तेलंगणा राज्यात काँग्रेसचं सरकार आहे. काँग्रेस सरकारने तेलंगणातील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जवळपास 40 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे. यामुळे आता महाराष्ट्रातूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीवरचा हा व्हिडिओ. नमस्कार, तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. तेलंगणामधील काँग्रेस सरकारने 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी 31,000 कोटींच्या शेतीला कर्जमाफी मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती. त्याप्रमाणे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यामध्ये 34,000 कोटी रुपयांच्या कृषी कर्जमाफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातूनही कर्जमाफीची मागणी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना अजित नवले म्हणाले, याआधी कर्जमाफी करण्यात आली, मात्र त्यामध्ये अटी शर्ती इतक्या लागू केल्या की लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. त्यामुळे आता जर सरकार कर्जमाफी करणार असेल तर अटी शर्तींच्या बाबतीत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. राज्यात शेतकरी संपानंतर आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 2 वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र अटी शर्तींमुळे अनेक शेतकरी वंचित राहिले. त्यासोबतच नियमित कर्ज भरणारे शेतकरीही कर्जमाफीपासून दूर राहिले आहेत, असेही किसान नेते नवले म्हणाले. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा समोर आला आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी हा मुद्दा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आधीच लोकसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यामुळे महायुतीला चांगलाच तडाखा बसला आहे. अशावेळी शिंदे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी निर्णय घेतला नाही तर याचे परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येतील. तुम्हाला काय वाटतं? तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रात देखील कर्जमाफी झाली पाहिजे का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.